2024मध्ये वृषभ राशीतील लोकांनी कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, अन्यथा पैसा हॉस्पिटलमध्ये पाण्यासारखे वाहून जातील. 2. शुक्रवारी श्री महालक्ष्मी मंत्राचा जप करा. यामुळे तुम्हाला नोकरी, व्यवसायात आणि आरोग्यामध्ये फायदा होईल. नमस्कार श्रोते हो, आज आपण या व्हिडिओमध्ये वृषभ राशीच्या लोकांसाठी 2024 हे राशीफळ, तेही लाल किताबाच्या गूढ ज्ञानानुसार जाणून घेणार आहोत. 2024 हे वर्ष तुमच्यासाठी कसं असेल याचा अंदाजपत्रक आपण पाहणार आहोत. व्यापाऱ्यांना नफा तोटा, तसेच विवाहितांच्या आयुष्यात किती प्रेम असेल, वर्षभर तुमचे आरोग्य कसे राहील, कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे, करिअर आणि शैक्षणिक क्षेत्रात यश तुमच्या जवळ असेल की दूर, 2024मध्ये तुमच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज काय असेल, कोणता रंग तुमच्यासाठी भाग्यवान असेल, तसेच कोणत्या रंगापासून दूर राहावे, 2024मध्ये वृषभ राशीच्या लोकांसाठी कोणता अंक भाग्यवान असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुमची रास वृषभ असेल तर 2024मध्ये तुमच्यावर शनी आणि शुक्राची कृपा असेल, परंतु तुम्हाला केतूच्या चाळीपासून दूर राहावे लागेल. गुरुमुळे अनावश्यक खर्च होईल, पण त्यावरही उपाय आहे. जर तुम्हाला संकट टाळायचे असेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर अशा 3 गोष्टी आहेत ज्या तुम्ही अजिबात करू नये. या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला बरीच माहिती देणार आहोत, जी तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात. वृषभ राशीसाठी करिअर आणि नोकऱ्या. 1. तुमच्या राशीचा परागमन कुंडलीत शनीची परिस्थिती तुमचे करिअर मजबूत करत आहे. नोकरी किंवा करिअरमध्ये तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. 2. दशमांचा स्वामी शनी तुम्हाला यश मिळवून देईल. सर्वजण तुमच्या कामाचे कौतुक करतील. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर हा काळ चांगला आहे. स्पर्धा परीक्षा आणि शिक्षण. 1. वर्ष 2024मध्ये विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होईल. त्यांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल, अन्यथा तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागेल. श्रोते हो, पुढे जाण्याआधी कमेंट्समध्ये न विसरता श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. 2024 हे वर्ष स्वामींच्या आशीर्वादाने नक्कीच आनंदात जाईल. 2. 5व्या भागात केतू असल्यामुळे तुम्ही यशाच्या शॉर्टकटच्या शोधात अनाकलनीय शास्त्राच्या जाळ्यात अडकू शकता, ज्यामुळे तुम्ही अयशस्वी होऊ शकता. त्यामुळे एकाग्रतेने काम करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही संशोधक असाल तर तुम्ही परीक्षेत यशस्वी व्हाल. जर तुम्ही खगोलशास्त्र, भूगोल, इतिहास, भाषा असेच विषय घेतले असतील तर 2024मध्ये यश निश्चित मानले जाऊ शकते. अट अशी आहे की तुम्ही स्वतःला एकाग्र ठेवा. 2024मध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. वृषभ राशीसाठी व्यवसाय. वर्ष 2024मध्ये शुक्र आणि बुध तुमच्या 7व्या घरात आणि गुरु तुमच्या 12व्या भावात उपस्थित राहतील. 2. 10व्या स्वामी शनी आणि 11व्या राहूमुळे व्यवसायात यश मिळेल, परंतु राहूमुळे तुम्हाला नुकसानही सहन करावे लागू शकते. त्यामुळे शनीचे उपाय करणे आणि राहूची संथ क्रियेपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे. भागीदारी व्यवसायात नफा मिळवण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन ठिकाणी व्यवसाय सुरू करत असाल तर निर्णय काळजीपूर्वक घ्या, कारण ते चुकीचे देखील असू शकते. यासाठी प्रथम गुरुच उपाय करून पहा. तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला व्यवसायात भागीदार बनवणे फायदेशीर ठरेल. कुटुंब आणि नातेसंबंध. वृषभ राशीच्या लोकांसाठी 2024 हे वर्ष प्रेम संबंधाच्या बाबतीत मिश्रित असेल. 5व्या घरातील केतू संबंध तोडण्याचे काम करेल, परंतु ऑक्टोबरनंतर पुन्हा प्रेम संबंध प्रस्थापित होऊ शकतात. वडील किंवा कुटुंबातील वडीलधाऱ्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. मुलांशी मतभेद होऊ शकतात. मालमत्तेचे वाद शहाणपणाने सोडवा, अन्यथा अडचणीत सापडाल. 3. नातेवाईकांचा आदर करा. वैवाहिक जीवन अनुकूल असेल, परंतु तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
आणि भावनांचा आदर करावा लागेल. वृषभ राशीचे आरोग्य. हे वर्ष आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले मानले जात नाही, कारण 5व्या घरात केतू, 12व्या घरात गुरु आणि 8व्या भागात मंगळ आणि सूर्याची उपस्थिती तुमचे आरोग्य बिघडवत आहे. यानंतर जेव्हा तुमच्या राशीचा स्वामी शुक्र 8व्या भावात प्रवेश करेल आणि तेही मंगळ आणि सूर्यासोबत, तेव्हा तो काळ आणखी आव्हानात्मक असेल. 3. तुमच्या स्वतःच्या आणि जोडीदाराच्या आरोग्यासोबतच तुमचे वडील आणि भावाच्या आरोग्यावरही याचा परिणाम होईल. मात्र वर्षाच्या मध्यापासून तब्येतही सुधारण्यास सुरुवात होईल, परंतु कोणताही गंभीर आजार टाळण्यासाठी 8व्या घरातील उपाय आवश्यक करावेत. आर्थिक स्थिती. आर्थिक दृष्टिकोनातून 2024 हे वर्ष संमिश्र परिणाम आणेल, कारण संपत्ती प्रदान करेल, परंतु गुरुमुले तुम्हाला भरपूर खर्च देखील. त्यामुळे स्टॉक मार्केट, सत्ता किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जिथे धोका, तिथे पैसे खर्च करू नयेत. मात्र 8व्या घरातून 2ऱ्या भावात मंगळाच्या राशीमुळे गुप्त संपत्तीही मिळू शकते. बृहस्पती वर्षाच्या मध्यात तुमच्या राशीत प्रवेश करेल, त्यानंतर खर्चात थोडीशी कपात होईल आणि नशीब वाढेल. तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, अन्यथा पैसे हॉस्पिटलमध्ये पाण्यासारखे वाहून जातील. वृषभ राशीसाठी लाल किताबाचे उपाय. तुम्ही एक विशेष उपाय अवश्य करा, तो म्हणजे बुधवारी किंवा शुक्रवारी मुलीच्या पायांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. यामुळे व्यवसायात कोणताही अडथळा येणार नाही आणि आर्थिक नुकसानही होणार नाही. आणखी एक सोपा उपाय म्हणजे तुम्ही दररोज मातेच्या गाईला हिरवा चारा घाला. यामुळे तुमच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. 3रा उपाय खूप महत्त्वाचा आहे, ते म्हणजे शनिवारी मुंग्यांना पीठ द्यायचे आणि गरिबांना अन्नदान करायचे. 4. चौथा उपायही अगदी सोपा आहे. वरीलपैकी कोणताही उपाय तुम्हाला वेळेवर करता येत नसेल तर शुक्रवारी श्री महालक्ष्मी मंत्राचा जप करा. आता भाग्यवान क्रमांक, तारखा, रंग यासारखी काही विशेष माहिती जाणून घेऊया. 2024मध्ये तुमचे भाग्यवान क्रमांक 2 आणि 7 आहेत. तसेच भाग्यवान तारखा 2, 7, 11, 16, 20, 25, 29 इत्यादी आहेत. तर 24मध्ये 1 आणि 10 तारखेला कोणतेही महत्त्वाचे काम किंवा निर्णय घेऊ नका. तुमचे भाग्यवान रंग पांढरे आणि गुलाबी आहेत, पण लाल, तपकिरी आणि बेज रंग टाळावेत. तुम्ही पुढील 3 गोष्टी करू नका. पहिली, स्त्रीचा अपमान. 2री, अभद्र भाषा वापरणे आणि हितसंबंधाचा व्यवसाय करणे. यासोबतच राहू आणि केतूची मंद क्रिया टाळावी लागेल. आरोग्य आणि नातेसंबंधाची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.